this podcast, our study partner is Purple Art Application, making engineering simple. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. द मोस्ट अवेटेड, खूप मुलांची रिक्वेस्ट होती मेकॅनिक्स. सो मित्रांनो, तुमच्या रिक्वेस्टमुळे मेकॅनिक्सचा एक्सपर्ट टॉक आज आपण इथे आपल्या स्टुडिओमध्ये अरेंज करतो आहे, ज्याच्यामध्ये आपली जी आता एंडसेम एक्झाम आहे ती एंडसेम एक्झाम आपण कशी स्कोर करणार, कसा पेपर लिहायचा, काय इम्पॉर्टंट आहे, काय व्हेरी IMP आहे, पेपर कसा चेक होतो, सगळ्या गोष्टींवर तुमच्या पूर्ण गोष्टी तुमच्या क्लिअर करून मेकॅनिक्स स्कोर करून देण्यासाठी आपल्यासोबत आज सब्जेक्ट मधले एक्सपर्ट आहे, ज्यांचं नाव आहे प्रोफेसर ललित पवार सर. स्वतः SNJB कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चांदवड येथे 15 वर्षांपासून प्लस वर्किंग आहे. सरांनी आतापर्यंत नंबर ऑफ टाइम मेकॅनिक्स पेपर कंटिन्युअस मेकॅनिक्स शिकवत आहेत, वेगवेगळ्या पॅटर्नला शिकवलं आहेत, वेगवेगळे पेपर पॅटर्न सरांनी शिकवले आहेत आणि तसंच मेकॅनिक्स कंटिन्युअस पेपर चेकिंग सरांची असते. सो सरांचा एकदम प्रगल्भ असा एक्सपिरियन्स आहे मेकॅनिक्स मध्ये. त्यांच्या कॉलेजमध्ये तर सर फेमसच आहेत. सो अशा प्रत्येक सब्जेक्टच्या युनिव्हर्सिटीतल्या बेस्ट ऑफ बेस्ट टीचर्सला आपण इथे बोलवत असतो, त्यांचं गायडन्स तुम्हाला त्या सब्जेक्टसाठी देत असतो. सो मित्रांनो, मेकॅनिक्सचं आपण आता काय असेल सर भारी गोष्टी सांगतील ते वही पेन जवळ घ्या, लिहून घ्या आणि मेकॅनिक्सचं टेन्शन कायमच विसरून जा. सो आपण सरांचं स्वागत करूया. सो वेलकम सर. थँक्यू सर. सर, मेकॅनिक्स खूप मुलांनी कमेंट केलेली आणि फर्स्ट इयर म्हटलं की फर्स्ट इयरच्या पोरांना तो टेररिस्टच वाटतो. हो बरोबर. सो हा मेकॅनिक्स सर असा कसा आहे, म्हणजे एवढा का रिझल्ट त्याचा डाऊन आहे, गोल्डनला का जातो? हा, तो टेररिस्ट वाटतो कारण की मुलं कोणते फर्स्ट इयरला जेव्हा ऍडमिशन घेतात त्यावेळेला इंजिनिअरिंगची जी माहिती ती त्यांच्या सिनियर कडून घेत असतात. बरोबर. आणि सिनियर काहीतरी सांगतो, बरोबर आहे, त्या सिनियरच्या बाजूने जे प्लस असेल जे मायनस असेल तो सांगतो. बरोबर. पण आपण काय करतो, आपण फक्त त्या निगेटिव्ह गोष्टीच मनात टाकून घेतो आणि त्याला घाबरायला लागून जातो. करेक्ट. मुळात तो तितका काही वाईट नाहीये, एवढा मुळात इतका वाईट नाहीये तो, पण आपण त्याला काय त्याला विलनच बनवून टाकलंय. बरोबर असं आहे मेकॅनिक्स सर. म्हणजे खूप मुलं गोल्डनला आहेत, क्रिटिकलला आहेत. सर मग आता माझा असा प्रश्न आहे की ओव्हरऑल युनिव्हर्सिटीचा मेकॅनिक्सचा रिझल्ट किती % असतो? अराउंड तो 40% असतो. 40 कधी कधी तो 50ला टच होतो, पण बऱ्याच वेळा तो 40-50च्या मध्येच कुठेतरी असतो. कधी कधी 40च्या खाली गेलेला बघितलाय आपण. कधी कधी 40च्या खाली गेलेला आहे तो. पण जर मागचा 10-15 वर्ष बघितलं तर तो 40 ते 50 मध्ये कुठेतरी असतो. या रेंजमध्ये प्रमाण खूप जास्त. हो, खूप आहे. म्हणजे जर म्हटलं तर एका बेंचवर 2 विद्यार्थी असतील तर एक पास होणार आणि एक फेल होणार. बरोबर आहे सर. मग या मेकॅनिक्सचा नेमकी अभ्यास कसा करायला पाहिजे दोन्ही प्रकारे? एक टॉपर मुलाने ज्याला आता एंडसेमला 70 पैकी 60च्या वरती जायचं आणि एक जनरल मुलगा जो जस्ट अभ्यास करतोय पण त्याने आता त्याला जस्ट पास व्हायचंय, या दोघांच्या हिशोबाने आपण अभ्यास मेकॅनिक्सच्या मुलांनी कसा करायला पाहिजे? हा, तर मेकॅनिक्सचे मेनली 2 पार्ट असतात, एक स्टॅटिक्स आणि दुसरा डायनामिक्स. बरोबर. सोपा वाटणारा पार्ट, कोणालाही सोपा वाटणारा पार्ट म्हणजे स्टॅटिक्स. कारण की स्टॅटिक्स मध्ये कोणत्याही बॉडीची हालचाल होत नाही. बरोबर. आणि डायनामिक्स मध्ये हालचाल होते. असं मेन सोप्या भाषेत असं त्याचं वर्गीकरण आहे. बरोबर. तर ज्याला सगळं करायचंच आहे, ज्याला टॉप करायचंच आहे, त्याला तर सगळं करावंच लागणार. त्याने ऑप्शनला काही सोडायचा चान्सच नाही अजिबात. आणि ज्याला फक्त काहीतरी आपण म्हणजे जसं सरांनी सांगितलं गोल्डनला येऊन गेलो, आपण क्रिटिकलला येऊन गेलेलो, बरोबर. तर त्यासाठी ठराविक काही असे टॉपिक आहेत आणि ते सिक्वेन्स मध्ये आहेत. मुलं चुकतात कुठे की मेकॅनिक्सचा स्टडी करण्याची एक सिक्वेन्स आहे सर. येस सर. ती सिक्वेन्स मुलं करत नाही आणि कोणताही टॉपिक सुरुवातीला घेतात आणि त्याच्या मागे लागतात. बरोबर. मुळात मेकॅनिक्स म्हणजे एक रेल्वेची आपला रेल्वे आहे ती इंजिन. रेल्वे पूर्ण आहे आणि 1 by 1 डब्यात जायचंय. बरोबर. आपण डायरेक्टली कोणत्याही डब्यात चढतो आणि मग तिथे चुकतो आपण. TC पकडून घेतो. असं आहे ते सगळं. करेक्ट. सर ती स्ट्रॅटेजी काय असेल अभ्यासाची? हा, जर पूर्ण मेकॅनिक्स जर म्हटलं आपण म्हणजे युनिट नंबर 1 to 6 जर सगळं म्हटलं तर सुरुवात जी होते ती फोर्स पासून होते. सगळ्यात आधी आपल्याला जमलं पाहिजे फोर्सचं रिझॉल्युशन. आणि पूर्ण जो मेकॅनिक्स आहे सर तो फक्त 3च इक्वेशनवर डिपेंड आहे. एक आहे समेशन ऑफ Fx, दुसरा आहे समेशन ऑफ Fy आणि तिसरं आहे समेशन ऑफ मोमेंट. ह्या 3 इक्वेशन शिवाय मेकॅनिक्सचा एकही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. एकही नाही. हे 3 इक्वेशन जर आपल्याला येत असतील तर मग काही नाही, मग फक्त बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे मॅथमॅटिकली आपण काहीतरी चूक करतो किंवा कॅल्सीमध्ये काहीतरी मिस्टेक करतो एवढंच सांभाळायचंय. पण या 3 इक्वेशन जर येत असतील तर मग नापास होण्यासारखं काही नाही, होऊच शकत नाही. हे 3 इक्वेशन आले पाहिजे. करेक्ट. सर आता मेकॅनिक्सचा जो ऍव्हरेज पेपर असतो त्याच्यात आता भरपूर मुलांना जड जातो, तेव्हा मुलं काय करतात, थेरी क्वेश्चनच्या मागे लागतात. मग थेरी किती मार्काला विचारली जाते, न्यूमरिकल किती मार्काला असतं आउट ऑफ 70 एंड सेम घेतला आता? थेरीचं असं होतं
कोविड पर्यंत थेरीचं जवळपास संपली होती. थेरी येतच नव्हती. कोविड नंतर पुन्हा थेरी यायला सुरुवात झालेली आणि थेरी जवळपास प्रत्येक युनिटमध्ये म्हणजे युनिट नंबर आता फक्त एंडसेमचा विचार जर केला 3, 4, 5, 6 तर प्रत्येक युनिटमध्ये साधारणतः 4 ते 6 मार्काला थेरी येते. मिनिमम 4 मॅक्झिमम 6 बरोबर आहे. म्हणजे जर 4 मार्क जर पकडले तर ते कधी 24 पर्यंत जाते, थोडंफार कमी होतं. म्हणजे 12 मार्क ते 24 मार्क असं कुठेतरी आपण अटकू शकतो. बरोबर आहे. आणि थेरीचं असं आहे की ठराविक ठरलेले क्वेश्चन आहेत, त्याच्या बाहेर थेरी जातच नाही. हा मग आणि थेरीचे जर सगळे जरी क्वेश्चन आपण काढले तर 15 ते 20 क्वेश्चन तयार होतील. बरोबर. हा जास्तीत जास्त 15 ते 20 क्वेश्चन, त्याच्या बाहेर जाणारच नाही थेरी. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल की जर आणि मेकॅनिक्स हा असा की ग्रुपमध्ये जर अभ्यास केला तर लवकर होईल. बरोबर. हा जर समजा 3-4 मुलांचा जर ग्रुप असेल तर एखाद्या मुलाने सगळे थेरीचे क्वेश्चनच काढून टाकले, मागच्या 5-10 वर्षातल्या क्वेश्चन पेपर घेतल्या, थेरीचे क्वेश्चन सगळे रेडी करून टाकले. हा सगळे रेडी, तेवढे क्वेश्चन जरी केले तरी होऊन जातं का, क्लिअर होऊन जातं. हा येस सर, मुलांना आपण पुढे घेऊयाच. ते थेरीचे क्वेश्चन कुठले आहेत जे तुम्ही करायला पाहिजे, त्याच्यानंतर न्यूमरिकल कशावर येतात, कुठलं व्हेरी IMP, त्या प्रश्नावरती आपण पुढे जाऊया. पण अजून काही महत्वाचे प्रश्न जे आम्हाला मुलांनी विचारले ते मी सरांकडून क्लिअर करून घेतो पेपर दृष्टीने. सर, आता एक्झामिनर म्हणून तुम्ही पेपर चेकर म्हणून इतक्या वेळा पेपर चेक केलाय, सो मुलांकडनं मेकॅनिक्स मध्ये असं काय सिली मिस्टेक्स होता? म्हणजे बघा, एखादा मुलगा अटेम्प्ट करतो 70 मार्काचा, पण त्याला अपेक्षित असतं मला 60-65 यायला पाहिजे, पण त्याला येतात 51-52, आणि नंतर तो डिसमूड होतो जो टॉपर विद्यार्थी आहे की मी पहिल्यापासून अभ्यास केला, माझे मार्क गेले कुठे. मग असं काय होतं, कुठे मुलं सिली मिस्टेक्स करतात की त्या स्कोरिंग रँक पासून खाली येतात? हा, टॉपरचा जर विचार केला तर तो सहसा शेवटी कुठेतरी चुकतो, कॅल्क्युलेशन मध्ये वगैरे, किंवा शेवटचे जे आन्सर असतात त्याची युनिट नीट लिहित नाही, किंवा व्हॅल्यू पुट करताना काहीतरी मिस्टेक करतो, असं काहीतरी होतं त्याच्याकडून. बरोबर. टॉपर मुलाकडून ह्याच चुका होतात. बरोबर. टॉपर मुलाचं कधी सुरुवातीपासून काही चुकत नाही. करेक्ट. कारण त्याने फ्री बॉडी डायग्राम बरोबर ड्रॉ केलेली असते. फ्री बॉडी डायग्राम नंतरचे जे काही कॅल्क्युलेशन असतात तेही त्याने म्हणजे इक्वेशन वगैरे तेही बरोबर लिहिलेले असतात. बरोबर. त्याच्यानंतर कुठेतरी कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी मिस्टेक त्याची झालेली असते. बरोबर. हे टॉपरचं झालं. आणि ज्याचा एव्हरेज स्टुडंट म्हणून, किंवा ज्याचा मागच्या वेळेला राहून गेलेला आहे, ज्याच्या मनात थोडी भीती आहे, त्याची मिस्टेक जी असते सहसा फ्री बॉडी डायग्राम मध्येच कुठेतरी झालेली असते. म्हणजे सुरुवातीलाच काहीतरी चूक झालेली असते. आणि सुरुवातीला जर चूक झालेली असेल, समजा फ्री बॉडी डायग्रामच त्याने चुकीची ड्रॉ केलेली आहे, किंवा जे इक्वेशन यूज करायला पाहिजे ते न यूज करता भलतच काहीतरी दुसरं इक्वेशन त्याने यूज केलेलं आहे, मग त्याला पुढे एक्झामिनर पण मार्क नाही देऊ शकत, कारण पुढचं सगळं चुकलेलं असणार आहे. बरोबर. मग एक्झामिनरच्या हातात काही नसतं, मग तो एकही मार्क देऊ नाही शकत, असं आहे. करेक्ट. मग सर, एक स्टँडर्ड सोल्युशन्स एक्झामिनरला कसं अपेक्षित असतं, स्टँडर्ड पेपर? हा, जर आता काहीचे प्रॉब्लेम असे आहेत की ज्याला फ्री बॉडी डायग्राम मस्ट आहे, आणि काही प्रॉब्लेम असे आहेत की ज्याला फ्री बॉडी डायग्रामची गरज नाही, म्हणजे दिलेली जी डायग्राम आहे त्यावरूनच पुढच्या डायग्राम तयार होतात. बरोबर आहे. जर फ्री बॉडी डायग्राम जर गरजेची असेल तर फ्री बॉडी डायग्राम मध्ये जेवढे नेसेसरी फोर्सेस आहेत जे आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये लागणार आहेत, किंवा जे सगळे पिक्चर मध्ये येणार आहेत त्या प्रॉब्लेमच्या, ते सगळे फोर्सेस त्याला दिसले पाहिजे विथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, हे त्याला सगळं दिसलं पाहिजे. त्यानंतर जे इक्वेशन आपण यूज करणार आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ते इक्वेशन व्यवस्थित लिहिलेले पाहिजे. समजा तुमची फ्री बॉडी डायग्राम जर तुम्ही ड्रॉ केलेली असेल आणि इक्वेशन सुद्धा जर बरोबर लिहिली असेल तर कमीत कमी तुम्हाला 1-2 मार्क तर तिथे मिळणारच आहेत. करेक्ट. हा, पण जर हेच जर चुकलेलं असेल तर मग पुढे काही जाण्यात मजाच नसते. हे इक्वेशनच चुकलेलं असेल, पुढे तुम्ही किती भलं मोठं कॅल्क्युलेशन केलेलं असेल तर ते उत्तर कधी बरोबर येणारच नाही. करेक्ट. ह्या चुका होतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ते फ्री बॉडी डायग्राम. येस, एफबीडी तिथून ते बरोबर आलं पाहिजे. कोणतं इक्वेशन वापरायचं ते मुलांना कळायला पाहिजे, मग सोपं जाणार. येस सर, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन पेपर चेक करताना कसं दिलेलं असतं? हा, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन हे असतं. आणि स्टेप्सला मार्क असतात. हो, स्टेप्सला 100% मार्क असतात. कोणताही एक्झामिनर असं कधीच करू शकत नाही की समजा काही स्टेप बरोबर लिहिले आहेत, समजा फॉर एक्झाम्पल जर 5 किंवा 6 स्टेप असतील एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना, 6 स्टेप पैकी जर 3 स्टेप त्याने बरोबर सॉल्व्ह केलेले असतील आणि खालच्या 3 स्टेप काहीतरी चुकलेले असतील आणि एक्झामिनर 0 मार्क देतो, असं कधीच होत नाही. असं कधीच होत नाही. बरोबर आहे. हा, जर पहिली स्टेप जर चुकलेली असेल मग पुढचं चुकीचं येणार आहे, मग एक्झामिनर त्याला मार्क नाही देऊ शकत, ते त्याच्या हातात नसतं. येस. आणि ह्या मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं? हा, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन जे आहे स्टेप वाईज मार्कांचं डिस्ट्रीब्युशन साधारणतः फ्री बॉडी डायग्राम जर त्या अपेक्षित असेल त्या प्रॉब्लेमला तर तिला 2 मार्क असतात. बरोबर आहे. त्यानंतर इक्वेशन किती लागणार आहेत त्याला, जर समजा 1 इक्वेशन लागणार असेल तर त्या इक्वेशनला 1 मार्क असेल. आणि पुढच्या कॅल्क्युलेशन मध्ये, आता कॅल्क्युलेशन म्हणजे मेकॅनिक्सचा जर प्रॉब्लेम असला
आणि एखादी फॉर एक्झाम्पल समजा व्हेलॉसिटी विचारलेली असेल किंवा कोणती एखाद्या फोर्सची व्हॅल्यू विचारलेली असेल, तर असं कधीच नसतं की एक इक्वेशन आपण वापरलं आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं आणि त्यात एकच अननोन येतो, असं कधी होत नाही. तो एक अननोन काढण्यासाठी आधी कोणता तरी एक अननोन असेल तो आधी फाइंड आउट करावा लागतो, मग हा येतो. म्हणजे मेकॅनिक्सचा प्रॉब्लेम असा कधीच नसतो की एकच अननोन आहे आणि तो फाइंड आउट केला आणि 6 मार्क मिळाले, असं नाही. मध्ये अजून एखादी व्हॅल्यू असेल तर त्या स्टेप पर्यंत येईपर्यंत अजून 1-2 मार्क असतात आणि मग फायनल स्टेप पर्यंत अजून 1-2 मार्क असं असतं. म्हणजे साधारणतः फ्री बॉडी डायग्राम जर आपण कन्सिडर केली तर कमीत कमी 4 स्टेप तरी होतात प्रॉब्लेमच्या. या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलेले 4 स्टेप असतात. त्यापैकी एखाद्या स्टेपला 1 मार्क असेल, एखाद्या स्टेपला 2 मार्क असतील, असं 6 ते 7 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असतं. येस सर, पेपर प्रेझेंटेशन कसं पाहिजे स्टँडर्डली? फ्री बॉडी डायग्राम जी असेल ती व्यवस्थित ड्रॉ केलेली पाहिजे जर ती रिक्वायर्ड असेल तर. आणि काही फ्री बॉडी डायग्राम अशा असतात की ज्याच्यामध्ये म्हणजे प्रॉब्लेम असे असतात की ज्याच्यामध्ये 2 ते 3 ऑब्जेक्ट असतात, बरोबर आहे. तर 2 ते 3 ऑब्जेक्ट असले तर फ्री बॉडी डायग्राम मोठी होणार. किंवा जर आपण दुसरे जर प्रॉब्लेम घेतले म्हणजे जसं ट्रसचा प्रॉब्लेम आहे किंवा बीमचा प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामध्ये सिंपल एक बीम असणार आहे. मग त्याची फ्री बॉडी डायग्राम म्हणजे वेगळं काही करायचं नाही, फक्त जो आपला अननोन आहे, जी सपोर्ट आहे, त्या सपोर्टच्या रिॲक्शन दाखवायच्या आहेत, त्याला सुद्धा मार्क मिळणार. त्याला सुद्धा मार्क, पण ते बरोबर असलं पाहिजे. त्याला सुद्धा एक्झामिनर मार्क देऊ शकतो, 1 मार्क त्याला देऊ शकतो, बरोबर आहे. पण ते व्यवस्थित ड्रॉ केलेलं पाहिजे. आणि महत्वाचं काय की अँगल बरोबर पाहिजे, त्याचं मॅग्निट्यूड बरोबर लिहिलेलं बरोबर. तर मग मार्क मिळतील त्याला. ग्रेट. हे फॉर्म्युले वगैरे लिहिले तरी मार्क भेटतात का? जर फॉर्म्युला अपेक्षित असेल तिथे, जसं की डायनामिक्स मध्ये आहे, जसं की प्रोजेक्टाईल मोशन म्हटलं, प्रोजेक्टाईल मोशनला आपल्याला बरेच फॉर्म्युले आहेत प्रोजेक्टाईल मोशन मध्ये. म्हणजे इक्वेशन ऑफ पाथ पासून मॅक्झिमम हाईट, मॅक्झिमम रेंज वगैरे बरेच आहे. तर फॉर्म्युला जर लिहिला असेल तर फॉर्म्युल्याला युनिव्हर्सिटीने सांगितलेलं असतं, त्याप्रमाणेच एक्झामिनर चेक करतो. आणि युनिव्हर्सिटीचं जे काही सोल्युशन असणार आहे त्यांना सांगितलेलं असतं युनिव्हर्सिटीने की ह्या स्टेपला किती 1 मार्क द्यायचा की 2 मार्क द्यायचा, असं क्लिअर नोटीस दिलेली असते. म्हणजे नोटिफिकेशन असतं, त्यानुसारच एक्झामिनर चेक करतो. ओके सर, माझा एक क्वेश्चन आहे की मी पण बघितलं आहे मेकॅनिक्स मध्ये प्रश्न ओळखायला मुलांना खूप अडचणी येतात, कुठल्या टाईपचा आहे, बरोबर, कसा सोडवायचं. मग ह्या प्रश्न ओळखण्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता मुलांना? प्रश्न ओळखण्यासाठी आधी म्हणजे वाचल्यानंतर त्या मुलाला लगेच कळायला पाहिजे की हा जो प्रॉब्लेम आहे तो कोणत्या टॉपिकचा आहे. बरोबर. त्याच्यासाठी अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती मला असं वाटतं की मुलांनी टॉपिक वाईज अभ्यास केला पाहिजे. म्हणजे टॉपिक वाईज. म्हणजे आज जर मी बीमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे तर मी सगळे बीमचे प्रॉब्लेमच आधी संपवले पाहिजे. बरोबर. आणि त्या बीमच्या प्रॉब्लेम मध्ये आपणच आपलं इव्हॅल्युएशन करायचं की आज मी कोणकोणते बीम सॉल्व्ह केले, त्यांच्यामध्ये व्हरायटी काय होती. जसं की आता बीम म्हटला की सिम्पली सपोर्टेड बीम येणार आहे, कॅन्टिलिव्हर बीम येणार आहे, त्यानंतर लोडिंगचे प्रकार त्यात येणार आहे. लोडिंगचे प्रकार म्हणजे युडीएलचा प्रॉब्लेम, युव्हीएलचा प्रॉब्लेम, पॉइंट लोड, त्यानंतर मोमेंट आलं का, कपल आलं का, हे सगळं असणार आहे. बरोबर आहे. जर तुम्ही एकाच दिवशी आज मी बीमचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, 1 तास बीमचा करेल, 1 तास ट्रसचा करेल असं म्हटलं की नाही होणार. बरोबर आहे. म्हणजे पुस्तकातले काही सॉल्व्ह प्रॉब्लेम आपण आधी सॉल्व्ह केले पाहिजे, त्यानंतर काही अनसॉल्व्ह प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह केले पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, मुलाला तो प्रश्न ओळखताच येत नाही. तो ओळखता का येत नाही? कारण की त्याने क्वेश्चन पेपरच जुनी कधी सॉल्व्ह केलेली नसते. ग्रेट. आणि जुनी सॉल्व्ह केलेली जरी असली तरी तो कशातून सॉल्व्ह करतो, तो काहीतरी बुक असणार आहे त्याच्याकडे, बुक मधून सॉल्व्ह करतो. आणि बुकमध्ये त्याचं सोल्युशन दिलेलं असतं. म्हणजे मुलगा हा विचारच करत नाही की हा प्रॉब्लेम कसला आहे, तो डायरेक्ट सोल्युशन बघतो आणि काहीतरी करायला बघतो. डोक्याला म्हणजे डोक्याला ताण दिला पाहिजे थोडासा, की फक्त डायरेक्ट क्वेश्चन पेपर समोर ठेवली पाहिजे, जुनी क्वेश्चन पेपर, आणि आपण ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे तेव्हाच शक्य आहे ज्या वेळेला आपण टॉपिक वाईज अभ्यास करू. बरोबर सर. असं आहे. याचा तसं म्हटलं तर निम्मी जी क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न पडतच नाही. कारण की बीमची डायग्राम डायरेक्ट दिसते, त्यावरून कळतं की हा बीमचा प्रॉब्लेम आहे. ट्रसची डायग्राम डायरेक्ट दिसते. हा जो प्रश्न आहे हा फक्त डायनामिक्स मध्येच लागू होतो. खरं तर डायनामिक्स मध्येच लागू पडतो. आणि त्यासाठी आपण टॉपिक वाईज अभ्यास केला पाहिजे. करेक्ट. टॉपिक वाईज जर अभ्यास केला तर मग आपल्याला कळतं. आणि जुन्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना पुस्तक जे दिलेलं असेल, एखादं बुक जे असेल त्यातून सॉल्व्ह नका करू, असं माझं हे असेल, सल्ला असेल. बरोबर. त्यासाठी तुमच्याकडे ज्या PDF असतील युनिव्हर्सिटीच्या ओल्ड क्वेश्चन पेपरच्या, डायरेक्ट म्हणजे आपण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो याचा फील आला पाहिजे. बरोबर. त्या वेळेला ओळखता येईल ते. येस सर. याच्यामध्ये हे जसं 2.5 तास टाइम लावून पुराणी पेपर सोडवणं, हे
त्याच्यासाठी जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्या जर मागच्या 3-1 पेपर केल्या तर त्याला कितपत फायदा होईल? नाही, माझं असं म्हणणं आहे 3 क्वेश्चन पेपरने काही होणार नाही. ओके. 3 क्वेश्चन पेपर, जर हा टेररिस्ट आहे तर त्याला 3 क्वेश्चन पेपरने काही होणार नाही, त्याला नंबर ऑफ क्वेश्चन पेपर वाढवावे लागतील असं माझं म्हणणं आहे. आणि जर मागच्या जर क्वेश्चन पेपर आपण जर बघितल्या तर प्रॉब्लेमचा टाईप रिपीट होतो, व्हॅल्यू कधीच रिपीट होत. तेच व्हॅल्यू जवळपास रिपीट होतच नाही, फार कधीतरी रिपीट झालेली असेल. मॅथ्स मध्ये तरी होतं, मॅथ मध्ये प्रॉब्लेम जसाच्या तसा रिपीट होऊ शकतो, पण यात नाही होत. तर यासाठी 3 क्वेश्चन पेपरने काही होणार नाही. म्हणजे माझा पर्सनली सल्ला असा असेल, 15-20 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्या तर टॉपरसाठी, म्हणजे टॉप ज्याला खरंच टॉप करायचं आहे त्याने 15-20 क्वेश्चन पेपर तर जायलाच पाहिजे. आणि ज्याचा समजा ज्याला असं वाटत असेल की मी मागचा अटेम्प्ट दिला होता आणि तो माझा राहून गेला आणि मला अजून थोडासाच प्रयत्न करायचा आहे, तर 10-1 क्वेश्चन पेपर मिनिमम जायला पाहिजे. त्यात तुम्ही असं म्हणू शकतात सर की मला थोडेच मार्क आता कमी पडतायत, बरोबर आहे. मग त्यासाठी तुम्ही टॉपिकचं सिलेक्शन करू शकता. म्हणजे आता जसं काही स्टॅटिक्सचे जे प्रॉब्लेम आहेत त्यात चुकण्याची काहीच शंका नाही, ते बरोबरच येणार आहेत. म्हणजे बरेच मुलं मी अशी बघितलेले आहेत मी शिकवलेल्या मुलांमध्ये, ते मला पेपर झाल्यानंतर सांगायचे की सर स्टॅटिक्स के पुरे मार्क्स मिलेंगे, डायनामिक्स का नाही बोलेंगे लेकिन स्टॅटिक्स के पुरे मार्क मिलेंगे, म्हणजे इतके शुअर असायचे. मग स्टॅटिक्सचे जर पूर्ण मार्क मिळतात याचा अर्थ त्यांनी स्टॅटिक्सचे जे टॉपिक आहेत, आपला बीम, ट्रस, केबल, हे सगळे व्यवस्थित सॉल्व्ह केलेले असतात. बरोबर, ते मार्क आपल्याला 100% मिळू शकतात असं आहे. आणि मग त्याच्यासाठी हा क्वेश्चन कोणत्या टॉपिकचा आहे हा प्रश्नच पडत नाही, डायग्राम दिसते आपल्याला क्लिअरली, हा बीमचा आहे. मग बीमचा जर असेल फक्त 3च इक्वेशन आपले जे ते वापरायचे आहेत. मी सांगितलं FX, Fy आणि मुवमेंट, याच्या बाहेर मेकॅनिक्सचा एकही प्रॉब्लेम नसतो. करेक्ट सर. आता मेन त्यांच्या प्रश्नावर येऊया की जनरली मेकॅनिक्सचा पेपर पॅटर्न कसा असतो? जर युनिट नंबर 3 जर घेतलं तर ते इक्विलिब्रियमचं आहे, बरोबर आहे. इक्विलिब्रियम आणि त्यात स्पेस फोर्स वगैरे. स्पेस फोर्स पण एक महत्वाचा टॉपिक आहे. मुलं स्पेस फोर्सला बऱ्यापैकी इग्नोर करतात किंवा त्यांना तो हार्ड वाटतो, पण मुळात स्पेस फोर्स हा असा टॉपिक आहे तो तुम्हाला कमी वेळेमध्ये सोल्युशन देतो, कमी वेळेत जास्त मार्क मिळवून देतो. स्पेस फोर्स हा असा टॉपिक आहे, उगाच आपण त्याकडे थोडं दुर्लक्ष करतो. आणि स्पेस फोर्स मध्ये मुळात फक्त 2च टाईप आहेत, एक कॉन्करंटचा आहे, एक पॅरललचा आहे. ओके. कॉन्करंट मध्ये पण बघितलं म्हणजे फक्त 2च प्रकार आहे कॉन्करंट मध्ये, आणि ते सगळे प्रकार तुम्ही कोणतंही मेकॅनिक्सचं जर बुक घेतलं तर त्यात विथ सोल्युशन दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे मी बरेच मुलं असे बघितले की सर स्पेस फोर्स खूप अवघड वाटतं वगैरे, जर त्यात तुम्ही बघितलं तर मला असं वाटतं की ज्याला FX, Fy हे थोडंफार कळतं त्याला स्पेस फोर्स शिकवण्याची पण गरज नाही. तो डायरेक्टली पुस्तकातून वाचून त्या प्रॉब्लेमचं नेमकं काय दिलेलं आहे, त्याचं सोल्युशन कसं हे तो स्वतःच करून घेऊ शकतो असं आहे. तर स्पेस फोर्सचा 100% एक प्रॉब्लेम येतो. 100% मोस्ट IMP ऑर टू ऑर, म्हणजे वरती पण असणार आहे खाली पण असणार आहे. जास्तीत जास्त काय होऊ शकतं की वरती कॉन्करंटचा प्रॉब्लेम असेल तर खाली पॅरललचा असेल. ओके. पॅरलल म्हणजे सगळे फोर्सेस पॅरलल असणार आहे आणि दोघं प्रकार सोपे आहेत. हे युनिट 3 मध्ये ना? हे युनिट 3 मध्ये, बरोबर आहे. युनिट 4 मध्ये जर गेले तर त्यात तुम्हाला ट्रस, केबल हे प्रकार मिळणार आहेत. ट्रस मध्ये ज्याला कॉन्करंट फोर्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो किंवा जनरल फोर्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो तर त्याला ट्रसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताच येणार आहे. मुलांना तुम्ही IMP सर सांगताय, लिहून घ्या हे प्रॉपरली. येस सर. ट्रस मध्ये 2 प्रकार आहेत. ट्रस मध्ये एक प्रकार असतो मेथड ऑफ जॉईंट आणि एक असतो मेथड ऑफ सेक्शन. तर त्या दोघांपैकी बहुतेक वेळेला असं होतं की दोघं प्रॉब्लेम येतात किंवा एकच डायग्राम दिलेली असेल आणि वरती मेथड ऑफ जॉईंटचा प्रॉब्लेम असेल आणि खाली मेथड ऑफ सेक्शनचा असं असणार आहे. हा प्रॉब्लेम अतिशय सोपा आहे कारण की बहुतेक मुलांनी युनिट नंबर 1 केलेलं असतं. युनिट नंबर 1 मध्ये ज्याला मेकॅनिक्स, ज्याने हातात पुस्तक घेतलंय त्याचा सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो मेकॅनिक्स मध्ये तो कॉन्करंट फोर्स सिस्टीमचा आहे. आणि जर आपल्याला कॉन्करंट फोर्स सिस्टीमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो म्हणजे ज्याने रिझल्टंटचं मॅग्निट्यूड R आणि त्याची डायरेक्शन, ज्याला अल्फा नोटेशन असतं किंवा थिटा नोटेशन, वेगवेगळे टीचर्स वेगवेगळं नोटेशन वापरतात, बरोबर आहे. तर R आणि अल्फा जर तुम्ही फाइंड आउट केलेला असेल तर सेम जे सगळं तिथलं जे लॉजिक आहे, जे तिथले फंड आहेत ते सगळे तुम्हाला ट्रस मध्ये वापरायचे. ओके. म्हणजे ट्रस हा 3 ते 4 कॉन्करंट फोर्सेसचा एक सिंगल प्रॉब्लेम आहे. बरोबर. म्हणजे तिकडे 3-4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आणि इकडे ट्रसचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे आहे सोपं आहे. म्हणजे ज्याला कॉन्करंट येतं, कॉन्करंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो, त्याला ट्रसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताच येतो. पण ट्रस मध्ये काय होतं की कधी कधी मुलं तिथे एक मिस्टेक जी करतात मेजरली,
ट्रस्ट सॉल्व्ह करताना 1 बाय 1 जॉईंट आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. मुलांची चूक तिथे काय होते की एखाद्या जॉईंटला गेल्यानंतर ते काहीतरी कॅल्क्युलेशन मध्ये समजा मिस्टेक झाली कॅल्क्युलेशन करताना, मग त्यांना एखादं उत्तर तिथे सापडत नाही आणि मग तिथून पुढे कसं जायचं हे कळतच नाही आणि मग ते काय करतात त्या प्रॉब्लेमवर तिथेच घुटमळत राहतात आणि मग त्यात खूप वेळ वाया जातो. असं जर तुमचं होत असेल, म्हणजे एक्झाम मध्ये जर समजा असं काही झालं की ट्रस्ट सॉल्व्ह करताना कुठेतरी अटकलो असं वाटतंय, तर मग त्यात वेळ वाया घालू नये आणि दुसऱ्या प्रॉब्लेमवर लगेच जावं असं आहे. नाहीतर बऱ्याच मुलं त्यात वेळ वाया घालवतात असं होतं आणि मग बाकीचे प्रॉब्लेम राहून जातात. ट्रस्ट तर हा झाला. आणि दुसरा जो त्याचा जो आहे ट्रस्टचा दुसरा टाईप तो आहे मेथड ऑफ सेक्शन. तो मेथड ऑफ जॉईंट पेक्षा मेथड ऑफ सेक्शन हा सोपा असतो, कारण की त्यात नंबर ऑफ अननोन्स हे कमी असतात. म्हणजे 3च मेंबर मॅक्झिमम असतात, मॅक्झिमम 3च मेंबरचं आपल्याला सोल्युशन काढायचं असतं. तर मेथड ऑफ सेक्शन हा त्यातला त्यात सोपा पार्ट असतो. हा, त्याच्यासोबत जे असणारे ट्रस्टच्या सोबत जे असणारे ते असणारे फ्रेम आणि केबल. मग जर वरती जर फ्रेम आलं तर खाली केबल येऊ शकते असं असणार आहे. फ्रेम आणि केबलचा एक प्रॉब्लेम जवळपास येतोच असं आहे. आणि फ्रेम आणि केबल पण हे सगळी सिक्वेन्स मध्येच आहे, म्हणजे ज्याला ट्रस येतो त्याला आपला फ्रेम आणि केबल हे ऑटोमॅटिक जमायला लागतं असं आहे. त्यानंतर युनिट नंबर 5 मध्ये जर आलो आपण, तर युनिट नंबर 5 मध्ये कायनेमॅटिक्स आणि प्रोजेक्टाईल मोशन आहे. प्रोजेक्टाईल मोशन मध्ये नंबर ऑफ फॉर्म्युले, म्हणजे जवळपास 11 ते 12 फॉर्म्युले सगळे आहेत. ते फॉर्म्युले पाठ केल्याशिवाय काही पर्याय नाही. हा, आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये पण 11 ते 12 सगळे फॉर्म्युले पाठ करण्याची गरज नाहीये. म्हणजे मेजरलीचे प्रॉब्लेम जे येतात ते पहिले 7 ते 8 जे फॉर्म्युले आहेत तेवढ्यांवर येतात. 7 ते 8 फॉर्म्युले म्हणजे इक्वेशन ऑफ पाथ आहे, मॅक्झिमम हाईट आहे आणि रेंज, हे 3 आहेत. हे 3 मेजरली विचारले जाणारे क्वेश्चन आहेत. तर ते जर केले तर प्रोजेक्टाईलचं सगळं संपतं तिथे असं आहे. पण मुलांना तिथे थोडीशी प्रॅक्टिस अशी केली पाहिजे की हा मी जो फॉर्म्युला वापरणार आहे हा कसला फॉर्म्युला आहे हे मुलांना माहिती नसतं. मी बऱ्याच वेळेला आम्ही एक्झामिनर ज्या वेळेला क्वेश्चन पेपर आन्सर शीट चेक करतो आम्ही, त्यावेळेला विचारलेलं समजा इक्वेशन ऑफ पाथ असेल, मुलांनी काहीतरी दुसऱ्या फॉर्म्युल्याची गरज नसते, तोही लिहून ठेवलेला असतो आणि मग त्यात गोंधळ झालेला असतो. तर नेमकं आपल्याला काय विचारलेलं आहे, जर इक्वेशन ऑफ पाथने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असेल तर तेवढाच फॉर्म्युला वापरावा, उगाच दुसरं काही लिहू नये, असं हे सगळं करावं लागेल. आणि त्याच्यानंतर सर त्याच्यानंतर जे आहे युनिट नंबर 6. युनिट नंबर 6 मध्ये आता 2019च्या पॅटर्न मध्ये कायनेटिक्स आहे. कायनेटिक्सचा बराचसा पार्ट हा कमी झालेला आहे आता आधीपेक्षा, आणि उरलेलं सगळं वर्क, पॉवर, एनर्जी, इम्पल्स, मोमेंटम हे सगळं आहे. याचे जर तुम्ही बघितलं तर याचे फॉर्म्युले जवळपास सेम आहेत. याची थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. त्यात सगळ्यात सोपा प्रॉब्लेम म्हणजे कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा आहे. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा जर प्रॉब्लेम आला तर तो अक्षरशः 2 ते 3 मिनिटात सॉल्व्ह होणारा प्रॉब्लेम आहे. हा, थोडीशी प्रॅक्टिस त्याला करावी लागेल. प्रॅक्टिस शिवाय नाही होणार. मी जे सांगितलं तुम्हाला की नंबर ऑफ क्वेश्चन पेपर जे थोडं वाढवावं लागेल असं. आणि अजून त्याच्यात कुठले टाइप्स बनतात सर युनिट 6 मध्ये, की एवढेच आहे? युनिट 6 मध्ये एवढंच आहे. हा, वर्क त्यात कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम हे सगळं आहे. पण याचं थोडंसं म्हणजे इथेच चुकतात की मुलं युनिट नंबर 6 जर घेतला ना, मग काय करतात ते युनिट नंबर 6 मध्ये हे नंबर ऑफ जसं एनर्जीचे प्रॉब्लेम आहेत, मोमेंटमचे प्रॉब्लेम आहेत, मग ते एकाच वेळेला सगळं करायला बघतात. मग माझं म्हणणं असं असेल की एनर्जीचे प्रॉब्लेम ना आधी एनर्जीचाच टॉपिक आपण संपूया. एनर्जी रिलेटेडच जे काय आहेत ते प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह करूया. म्हणजे 10 क्वेश्चन पेपर घेतले ना समजा, फॉर एक्झाम्पल 10 क्वेश्चन पेपर मध्ये 5 क्वेश्चन पेपर समजा अशा असतील की ज्यावर एनर्जी रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह आले असतील, तर आधी तुम्ही त्या 5 क्वेश्चन पेपर मधलंच एनर्जी रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. उरलेल्या 5 क्वेश्चन तोच पूर्ण करा. त्याच्यावरचे सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन त्याच्यावरचे लगेच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून टाका. आणि मग नंतर मोमेंटम कडे जा. एकाच वेळेला सगळे जर सॉल्व्ह करायला गेलात मग तिथे कन्फ्युजन होतं. आणि सगळ्यात सरांनी जो आधीचा प्रश्न विचारला की प्रॉब्लेमच ओळखता येत नाही, हा सगळा ह्या युनिटला लागू पडतो. ह्या युनिटमध्येच सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं की हा प्रॉब्लेम मी कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीने सॉल्व्ह करू की मोमेंटमने सॉल्व्ह करायचा आहे की कसला आहे, हे या युनिटमध्येच सगळ्यात जास्त गोंधळ होतो. त्याच्यामुळे ते टॉपिक वाईजच स्टडी केला पाहिजे. आणि सर मग भरपूर वेळा बघा ना, मुलं अभ्यास करूनही पेपरला गेले की ब्लँक होऊन जातात. सो मग त्याच्यावर काय सोल्युशन? मग ब्लँक होऊन जातात म्हणजे पहिली गोष्ट हीच की प्रॉब्लेम ओळखता येत नाही, बरोबर आहे. आणि दुसरं हे की बरं आपल्याला माहिती असतं म्हणजे मी कोणता टॉपिक, माझा कोणत्या टॉपिकवर जास्त हँड आहे, बरोबर आहे. तर मग
आपण आधी त्याच टॉपिकवर गेलं पाहिजे किंवा तेच प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह केले पाहिजे. ज्याची प्रॅक्टिस मी जास्त केलेली, समजा मी ट्रस्टची प्रॅक्टिस जास्त केली असेल तर मी आधी ट्रस्टचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. बरोबर. किंवा मी प्रोजेक्टाईलची जास्त प्रॅक्टिस केली तर मी आधी प्रोजेक्टाईलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. हे जरा बघितलं पाहिजे. मुलं क्वेश्चन पेपर, आता 2 प्रकारचे स्टुडंट असतात किंवा 2 प्रकारचे लोक असतात. काहींना सवय असते की सगळी क्वेश्चन पेपर आधी वाचायची, बरोबर आहे. काहींना अशी सवय असते की मी ज्याचा अभ्यास केलेला आहे मी आधी त्याच युनिटवर जाणार आणि तेच सॉल्व्ह करणार. बरोबर. तर माझं असं म्हणणं आहे की आपण ज्यात मास्टर आहोत आपण आधी ते सॉल्व्ह केलं पाहिजे आणि नंतर उरलेलं सॉल्व्ह केलं पाहिजे. करेक्ट. आणि जर आपल्याला वाटलं आपण किती त्या टॉपिकचा स्टडी केलेला असेल, पण जर समजा क्वेश्चन पेपर मध्ये म्हणजे एक्झामच्या वेळेला जर सॉल्व्ह करताना असं वाटलं की इथे काहीतरी माझ्याकडून चुकतंय, वेळ वाया जातोय, तर वेळ नका वाया जाऊ देऊ. लगेच तुम्ही दुसऱ्या प्रॉब्लेमवर स्विच व्हा आणि तिथून लगेच सुरुवात करा. येस सर, मगाशी आपण बोललो, तुम्ही आता न्यूमरिकलचे IMP सांगितले की कुठले टॉपिक्स येणार आहे, पण थेरीचे असे कुठले क्वेश्चन आहे मगाशी आपण बोललो की जे करायला पाहिजे, मोस्ट IMP आहे, ज्याच्याने 12 ते 24 मार्क सिक्युर होऊ शकता. हा, तर मागच्या जे काही क्वेश्चन पेपर बघितले आपण, तर त्यात आलं होतं की जसं टाइप्स ऑफ लोडिंग, ओके, टाइप्स ऑफ सपोर्ट, यस, टाइप्स ऑफ बीम, हे सगळं केलं पाहिजे. म्हणजे हे जर केलं तर बीम रिलेटेड सगळी थेरी त्यात येऊन जाते. बरोबर आहे. त्यानंतर ट्रस्टची थेरी आहे, ट्रस्टचे टाइप्स आहेत, बरोबर आहे. स्टेबल, अनस्टेबल, हे रिडंडंट ट्रस्ट, असे 4 प्रकार आहेत. त्याची थेरी आहे. ही जी थेरी आहे ही त्यांना कोणत्याही बुकमध्ये मिळू शकते किंवा ज्या काही नोट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या नोट्समध्ये मिळू शकते. हे ट्रस्टची झाली. त्यानंतर फ्रेम मध्ये जर गेलं किंवा ट्रस्ट मध्ये पण ही थेरी येते कधी फ्रेमच्या रिलेटेड, दोघं एकच प्रकारे आहेत ते. 2 फोर्स मेंबर, मल्टी फोर्स मेंबर, हा क्वेश्चन माझ्या मते 2 वर्ष आधी वगैरे येऊन गेलेला आहे. 2 फोर्स मेंबर, मल्टी फोर्स मेंबर याची थेरी येऊन गेलेली. हा, त्याच्यानंतर आता तर एंड सेम आहे, फर्स्ट 2 युनिटला पॅरलोग्राम वगैरे हे येऊन गेलेलं आहे, इनसेमला येऊन गेलंय. पुढे जर आलो आपण तर कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वगैरे जे आहे त्याच्या काही डेफिनेशन्स आल्या होत्या मागे, है ना. वर्क रिलेटेड, वर्क एनर्जी, याच्या काही डेफिनेशन्स एकदा येऊन गेलेल्या आहेत. त्या छोट्या छोट्या डेफिनेशन्स आहे, फार काही त्यात नाहीये. त्यामुळे जर थेरी करण्यासाठी खूप जास्त वेळ देण्याची गरज नाहीये. मागच्या 10-15 क्वेश्चन पेपर उचलायच्या सगळ्या, त्यामध्ये जी काय थेरी आलेली ती सगळी एका पेजवर लिहून काढली तर मुलांनाच लक्षात येईल की हे फार क्वेश्चन नाहीयेत. करेक्ट. हे 10-15 क्वेश्चनच्या वर नाहीयेत, बरोबर आहे. आणि मेकॅनिक्सची थेरी अशी, बाकी सब्जेक्ट जे थेरोटिकल सब्जेक्ट असतात त्याची पान भरून थेरी लिहायची असते. इथे तसं नाहीये. इथे ठराविक एक काहीतरी डायग्राम, फॉर एक्झाम्पल म्हणून डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि थेरी लिहायची. नेसेसरी जे काय एखादं इक्वेशन असेल, बरोबर, हा, सॅम्पल इक्वेशन, ते लिहायचं, बस झालं. सर मग एवढे मागचे, आता आपण जर बघितलं 2019 पॅटर्नचे तर आता 4च पेपर आहेत. मग मागचे बाकी 10 पेपर मग आपण कसे जमा करणार? हा, तुम्ही 2015 पॅटर्नचे जरी घेतल्या क्वेश्चन पेपर तरी चालणार आहे. आपल्याला टॉपिक वाईज स्टडी करायचा आहे. बरोबर, आपल्याला टॉपिक वाईज स्टडी करायचा आहे. आपल्याला युनिट वाईज काही जायचं नाही, आपल्याला टॉपिक वाईज स्टडी करायचं आहे. आणि 2015 पॅटर्न असो किंवा त्याच्या आधीचा पॅटर्न असो, सिलेबस सेमच आहे. हा, जो टॉपिक समजा त्यावेळेला होता आणि आता नाही तो आपल्याला करायचाच नाही. आणि ऑब्व्हियसली कॉलेजच्या युटीच्या जे पेपर असतात, हो, प्रत्येक कॉलेजने ऑलरेडी 2-2-3-3 पेपर 2-3 वर्ष पण काढलेलेच आहेत. म्हणजे 10-12 पेपर तर असेच जमावणार आहे. यस सर, अजून काही तुम्हाला गायडन्स द्यायचं? तुम्ही सुंदर प्रकारे त्यांना आयडिया दिल्या, IMP दिलं, कसा पेपर सोडवायचा, काय काय इम्पॉर्टंट आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. पण तुम्हाला काय वाटते की आता जे क्रिटिकल गोल्डन आहे त्यांना काय ऍडव्हान्स देऊ शकता मुलांना? हा, तर मी सगळ्यात आधी जे सांगितलं की मेकॅनिक्स मध्ये हे 3च इक्वेशन आहे, समेशन ऑफ एफेक्ट्स, Fi आणि मोमेंट. यामध्ये जर तुमची मिस्टेक होत असेल तर सगळ्यात आधी ती दुरुस्त केली पाहिजे. बरोबर. ती दुरुस्त केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही किंवा पुढे गेलो तरी काही उपयोग नाहीये. तर ते जर जमत नसेल तर आधी ते बघा, त्याची प्रॅक्टिस करा थोडीशी. आपल्या मित्राला विचारा, आपल्या टीचर्सला विचारा. एफेक्ट्स, Fi आणि मोमेंट हे जर आलं तरच पुढे जाण्यात मजा आहे. तर सगळ्यात आधी ज्या दिवशी मेकॅनिक्सच्या अभ्यासाचा श्री गणेशा करणार असाल त्या दिवशी एफेक्ट्स, Fi, मोमेंट हे जरा बघा. ते बघितलं तर मग पुढे जाता येईल. त्यानंतर हे झालं की त्याच्यानंतर फ्री बॉडी डायग्राम हे सगळ्यात महत्वाचं आहे. फ्री बॉडी डायग्रामचा स्टडी करणं, त्याच्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. फ्री बॉडी डायग्राम साठी मला असं वाटतं 4-5 तास थोडंसं स्टडी केला पाहिजे. जर तुम्ही 4-5 तास फक्त फ्री बॉडी डायग्रामला जर दिले तर तुम्ही कोणतीही फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करू शकता. हा, त्याच्यासाठी पण ठराविक आहे. फ्री बॉडी डायग्राम मध्ये एक व्यवस्थित एक सिस्टीम आहे, व्यवस्थित एक स्टेप्स आहेत की फ्री बॉडी डायग्राम कशी ड्रॉ करावी. तर सगळ्यात आधी सेल्फेट येतं. कोणताही जो काय ऑब्जेक्टची आपल्याला फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची त्याचं सेल्फेट आपण दाखवलं पाहिजे. सेल्फेट इज ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड, हा रूल आहे. हे रूल
तुम्हाला माहिती असतील किंवा माहिती नसतील तर तुम्ही पुस्तकात जरी बघितले एखाद्या तर मिळून जाईल. सेल्फ इज ऑलवेज व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्यानंतर त्या ऑब्जेक्टच्या सराउंडिंग जर काही इतर ऑब्जेक्ट असतील तर त्या ऑब्जेक्ट कडून त्याला मिळणारी रिॲक्शन, तर ती रिॲक्शन आपण दाखवली पाहिजे. बरोबर आहे. आणि एक्स्ट्रा जर काही फोर्स दिलेला असेल त्या ऑब्जेक्टला पुश करणारा किंवा पुल करणारा काही जर फोर्स जर डायग्राम मध्येच दिलेला असेल तर तो दाखवणं अपेक्षित आहे. आणि हे सगळं विथ डायरेक्शन दाखवायचंय, म्हणजे विथ अँगल दाखवायचंय. हे तर याचा अभ्यास करताना म्हणजे फ्री बॉडी डायग्रामचा एक करू शकतात. तुमच्याकडे जे कोणतं बुक असेल त्यातल्या सॉल्व प्रॉब्लेमची आपण फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची आणि नंतर ती क्रॉस चेक करायची बुकमध्ये. बरोबर. हे जर केलं तर मग माझ्या मते फ्री बॉडी डायग्रामचे सगळे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर होऊन जातील. येस सर, लास्ट क्वेश्चन. असे तुमचा गेस्ट पेपर म्हणजे एनी 5 क्वेश्चन जे यावेळी येऊ शकतातच. नाही, व्हॅल्यू रिपीट होणार नाही किंवा टाईप फिक्स आहे 5 असे की ज्याच्यावर येणार म्हणजे येणारच. बीमचा प्रॉब्लेम येणारच आहे, त्याला काहीच दुसरं ऑप्शन नाहीये. ओके. ट्रसचा प्रॉब्लेम येणारच आहे. सेकंड. फ्रेम एक येणारच आहे. थर्ड. स्पेस फोर्स झाला. स्पेस फोर्स येणारच आहे. केबल एक येणारच आहे. फिफ्थ. प्रोजेक्टाईल मोशनचा प्रॉब्लेम येणारच आहे. प्रोजेक्टाईल मोशन येणारच आहे, त्याला काही नाही. त्यानंतर कायनेमॅटिक्सचा एक प्रॉब्लेम येणारच आहे. कायनेमॅटिक्स रेक्टिलिनियरचा. कायनेमॅटिक्स रेक्टिलिनियरचा. त्याच्यानंतर आणि थेरीमध्ये सर एखादा क्वेश्चन नाही, थेरीमध्ये एखादा क्वेश्चन नाही सांगता येणार, पण जे मी सांगितले 10-15 क्वेश्चन रिपीट होणार. जर 10-15 क्वेश्चन जर काढले ना तर थेरीचे जितके प्रॉब्लेम आलेले असतील ते सगळे लिहू शकतो आपण, सगळे कव्हर करू शकतो. ग्रेट. मुलांनो, सरांनी ओव्हरऑल मला वाटतंय की आता या व्हिडिओ नंतर तुम्हाला अशी भीती नसेल राहिली की मेकॅनिक्स जर सरांनी सांगितलं की टॉपिक वाईज सिस्टमॅटिक स्टडी केला तर कमी वेळेत पण स्कोर होतो. आणि इथून पुढे जो पहिल्यापासून अभ्यास करतो तो ऑब्व्हियसली सरांनी सांगितलं तो वे फॉलो करा. तुम्ही तर 70 पैकी 60च्या वरती आरामात जाता. आणि जे आत्ता सुरुवात करताय की जेव्हा ज्यांना पास व्हायचंय किंवा जे गोल्डन लाय सरांनी सांगितलं त्यांना पण सरांनी आयडियाज दिल्या, त्या फॉलो करा. मला वाटतं यापेक्षा वेगळं काहीच करायचं नाही. मेकॅनिक्स एकदम सरांनी सोपा करून दिला, हा वे फॉलो करा. आणि काही डाऊट आले तर नक्की लिहा. सर अजून एक करू शकतात की एकट्याने अभ्यास करण्यापेक्षा 2 ते 3 मुलांच्या ग्रुपने जर अभ्यास केला तर ते कमी वेळेत जास्त आउटपुट मिळणार आहे त्याच्यासाठी. कारण की समजा मी एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला सर आणि तुम्ही एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, माझी सॉल्व्ह करण्याची समजा आता मेकॅनिक्स आहे म्हणजे त्यात जॉमेट्री वगैरे येणार आहे, एखादा अँगल काढायचा, एखादा डिस्टन्स काढायचा, मी एखादा अँगल फाइंड आउट केला, माझी काहीतरी मेथड वेगळी असेल, तुमची मेथड वेगळी असेल. कदाचित असं असेल की तुम्ही सोप्या पद्धतीने तो अँगल फाइंड आउट केला असेल, त्यामुळे मी तुमचं जे आहे ते गायडन्स घेतलं पाहिजे, तुम्हाला मी फॉलो केलं पाहिजे. तर हे एकट्याने सॉल्व्ह करण्यापेक्षा म्हणजे टेररिस्ट असेल तर त्याला एकट्याने मारण्यापेक्षा 2-3 जणांनी मारलं तर नक्कीच चांगलं होईल. करेक्ट. सो मित्रांनो, नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, कारण त्यांचा पण मेकॅनिक्स या कमी दिवसात स्कोर झालाच पाहिजे. आणि चॅनल सबस्क्राईब करा. काही डाऊट आले कमेंटमध्ये लिहा, आपण सरांकडून नक्की ते सॉल्व्ह करून घेऊ. आणि जास्तीत जास्त वे जो सरांनी सांगितला फॉलो करा. 100% मेकॅनिक्स मध्ये आपला शुअर सक्सेस आहे. थँक्यू.